नागपंचमी श्रावण महिन्यातच का येते? यामागचं रहस्य जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लहानपणापासून आपण नागपंचमी साजरी करत आलो आहोत. घरात नागदेवतेची पूजा होते, वारुळाला नमस्कार केला जातो, अनेक ठिकाणी नागाच्या प्रतिमेला हळद कुंकू वाहिले जाते. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला का, नागपंचमी नेमकी श्रावण महिन्यातच का येते, दुसऱ्या कोणत्याही महिन्यात का नाही? यामागे फक्त परंपरा आहे की एखादं मोठं धार्मिक आणि निसर्गाशी जोडलेलं रहस्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया श्रावण महिन्याचं महत्त्व. श्रावण महिना हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात आणि भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करतात. भगवान शिवांच्या गळात वासुकी नाग विराजमान असल्यामुळे नागांनाही देखील शिवपरिवारातील महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात नागपूजेचं विशेष महत्त्व निर्माण झालं आहे. पण नागपंचमी मागे आणखी एक हृदयस्पर्शी पौराणिक कथा सांगितली जाते. राजा परिदीक्षित यांचा दक्षक नागाच्या दंशामुळे मृत्यू झाला. ही घटना राजा जन्मेजयाला सहन झाली नाही. संतापाच्या भरात त्याने सर्व नागांचा नाश करण्यासाठी भव्य सर्प यज्ञ सुरू केला. या यज्ञात असंख्य नाग अग्नीत पडू लागले. संपूर्ण नागकुळ विनाशाच्या उंबरठ्यावर उभं राहिलं. तेव्हाच एक तेजस्वी ऋषी पुढे आले, स्वस्तिक मुनी. त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, संयम आणि धर्मज्ञानाच्या जोरावर राजा जन्मेजयाला समजावलं. अखेर राजाने यज्ञ थांबवला आणि नागकुळाचा विनाश टळला. असे मानले जाते की ही घटना श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी घडली, म्हणून त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. मित्रांनो, या सणामागे फक्त धार्मिक श्रद्धाच नाही, तर निसर्ग संवर्धनासाठी मोठा संदेश दडलेला आहे. श्रावण म्हणजे पावसाळ्याचा मुख्य मुसळधार. पावसामुळे सापांची बिळं पाण्याने भरतात आणि ते बाहेर येतात. अशा वेळी भीतीपोटी त्यांना मारण्याऐवजी त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्याबद्दल आदर बाळगावा, हा संदेश आपल्याला पूर्वजांनी नागपंचमीच्या परंपरेतून दिला. शेतातही नागाचं महत्त्व खूप मोठं आहे. साप, उंदीर खातात आणि त्यामुळे पिकाचं संरक्षण होतं. म्हणून शेतकरी नागांना निसर्ग मित्र मानून त्यांचा सन्मान करतात. भागवत पुराणातील श्रीकृष्ण आणि कालिया नागाची कथा देखील आपल्याला एक सुंदर संदेश देते. श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला, पण त्याला ठार मारले नाही, उलट त्याला जीवदान दिलं. ही कथा सांगते की शक्तीपेक्षा करुणा आणि अस्तित्व अधिक महत्त्वाचं आहे. पुराणामध्ये शेषनाग, वासुकी, तक्षक, कटास्कोज, पद्य, महापद्य, कुलिक, शंखपाल अशा अनेक नागांचा उल्लेख आढळतो. त्यांना पृथ्वीचे रक्षक आणि निसर्गाचे संतुलन राखणारे मानले जाते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी भक्तिभावाने नागदेवतेची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, फुले, हळद कुंकू अर्पण केली जातात आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या काळात वन्यजीव तज्ज्ञ आणि अनेक धार्मिक संस्थाही सांगतात की जिवंत सापांना दूध पाजू नये, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नसते. त्याऐवजी प्रतिकारात्मक पूजा करून नागांचे संरक्षण करण्याचा संकल्प करणे हा अधिक योग्य संवेदनशील मार्ग आहे. आता जाणून घेऊया 2026 मधील नागपंचमीची तारीख. पंचांगानुसार पंचमी तिथी 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4:52 वाजता सुरू होईल आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील.
उदय तिथीनुसार सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 5:51 ते 8:29 असा मानला जातो. मित्रांनो, नागपंचमी हा फक्त सण नाही, हा निसर्गाचा आदर, प्रत्येक जीवाविषयी करुणा आणि भगवान शिवावरील श्रद्धा व्यक्त करणारा दिवस आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच प्रार्थना